भारतीय सैन्यानं पाकचे ड्रोन पाडल्याचं कळतंय। अमृतसरमध्ये सुद्धा पाकिस्ताननं हा हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र पाकिस्ताननं केलेले हा ड्रोन हल्ला जो आहे तो भारतानं परतवून लावलेला आहे। भारतीय सैन्यानं पाकचे हे ड्रोन पाडल्याचं कळतंय। अमृतसरमध्ये भारतीय सैन्यानं पाकचे ड्रोन पाडलेले आहेत, तर काल सुद्धा पत्रकार परिषदेत हेरगिरी करण्यासाठी काही ड्रोन पाठवल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि वारंवार पाकिस्तानकडून हे प्रयत्न सुरू आहेत। कुठे गोळीबार केला जातोय, कुठे अशा प्रकारे ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न होतोय आणि प्रत्युत्तरात भारताला सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यावं लागतंय। सध्याची महत्त्वाची माहिती म्हणजे आपण पाहतोय अमृतसरमध्ये भारतीय सैन्यानं पाकचे हे ड्रोन पाडल्याचं कळतंय। अमृतसरमध्ये सुद्धा हाय अलर्ट सध्या जारी करण्यात आलेला आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। संध्याकाळी 7 वाजेनंतर या ठिकाणी दुकानं सगळी बंद असतील अशी सुद्धा सूचना जारी करण्यात आली आहे। तिकडे उरी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोळीबार होत असल्याचं कळतंय। याआधी सुद्धा पठाणकोटमध्ये पाक ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि आता उरीमध्ये सुद्धा गोळीबार होत असल्याचं कळतंय। पठाणकोटमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज झाला असंही कळतंय।